नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या अभ्यासाची पद्धतच बदलून टाकेल. आपण हेच पाहणार आहोत की कमी मेहनतीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. असं कधी झालंय का की तासनतास अभ्यास केला पण ऐन परीक्षेच्या वेळी सगळं विसरून गेलो? अरे, हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं. पण चिंता करू नका, कारण यावर एक जबरदस्त उपाय आहे. याचं गुपित आहे ना, ते जास्त अभ्यास करण्यात नाहीये, तर तो स्मार्ट पद्धतीने करण्यात आहे. आणि अभ्यासाच्या याच स्मार्ट पद्धती आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिली आणि सगळ्यात बेसिक गोष्ट, अभ्यासाला बसण्यापूर्वी एक क्लिअर गोल सेट करा. म्हणजे बघा ना, ध्येयाशिवाय अभ्यास करणं म्हणजे पत्ता माहीत नसताना प्रवासाला निघण्यासारखंच आहे, बरोबर? उदाहरणार्थ असं ठरवा की मी पुढच्या 40 मिनिटात गणिताची 10 उदाहरणं सोडवणारच. असं एक छोटंसं पण एकदम स्पष्ट ध्येय ठरवलं ना की आपलं मन इकडे तिकडे भटकत नाही, फोकस वाढतो आणि वेळही वाचतो. ओके, आता दुसरी स्ट्रॅटेजी जी आपला अभ्यास खूप जास्त इफेक्टिव्ह बनवते ती म्हणजे 45-10चा नियम. खरं सांगायचं तर फोकस टिकवून ठेवण्यासाठी हा नियम एकदम जबरदस्त आहे. नियम अगदी सोपा आहे. 45 मिनिटं फुल फोकसने अभ्यास करायचा आणि मग 10 मिनिटांचा मस्त ब्रेक घ्यायचा. या छोट्याशा ब्रेकमुळे काय होतं माहितीये, आपल्या ब्रेनला आराम मिळतो, तो एकदम रिफ्रेश होतो आणि पुढच्या स्टडी सेशनसाठी तयार होतो. त्यामुळे तासनतास अभ्यास करूनही कंटाळा येत नाही. तिसरी स्मार्ट गोष्ट, वेळेचा एकदम योग्य वापर. म्हणजे सगळा सिलेबस एकाच वेळी संपवण्याच्या मागे लागण्यापेक्षा जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ना, त्यांच्यावर आधी फोकस करा. ह्यालाच म्हणतात प्रायोरिटी सेट करणं. पण एक मिनिट, महत्त्वाचे विषय ओळखायचे कसे, हा प्रश्न पडला असेल ना? एकदम सोपं आहे. आपला सिलेबस नीट बघा, जुन्या क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, वर्गात टीचर काय हिंट्स देत आहेत याकडे लक्ष ठेवा. बघा, हमखास मार्क मिळवून देणारे टॉपिक्स लगेच सापडतील. काय मग, या स्ट्रॅटेजीज कामाच्या वाटतायत ना? जर शिकण्याची ही कला आणखी सोपी करून घ्यायची असेल तर मग आमच्यासोबत कनेक्टेड रहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला पुढचा पॉइंट आहे रिव्हिजन बद्दल. आणि इथेच बरेच जण गडबड करतात. बघा, यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास करणं पुरेसं नाही, तर त्याची योग्य वेळी रिव्हिजन करणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसतं परत परत वाचत बसण्यापेक्षा स्मार्टपणे रिव्हिजन करा. पण हे करायचं कसं? सोपं आहे. आज जो टॉपिक अभ्यासलाय तो 1 दिवसानंतर, मग एका आठवड्यानंतर आणि मग बरोबर एका महिन्यानंतर परत एकदा वाचा. या मेथडमुळे काय होतं की ती माहिती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीतून थेट लॉंग टर्म मेमरीत जाते, म्हणजे कायमची लक्षात राहते. आणि आता शेवटची पण आपला कॉन्फिडन्स एकदम बूस्ट करणारी 5वी स्ट्रॅटेजी. दररोज स्वतःची टेस्ट घ्या. खरंच आपली तयारी किती झाली आहे हे तपासण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. बरं, सेल्फ टेस्टिंगने नेमकं काय होतं? तर आपल्याला नक्की काय येतंय आणि आपण कुठे कमी पडतोय हे एकदम आरशासारखं स्पष्ट दिसतं. आपले हे वीक पॉइंट शोधून त्यावर काम करण्याचा आणि परीक्षेसाठी खराखोरा कॉन्फिडन्स मिळवण्याचा हा सगळ्यात फास्ट मार्ग आहे. तर मग ह्या सगळ्याचा सारांश काय? तो एकाच वाक्यात आहे, फक्त हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क महत्वाचा आहे. म्हणजे तासनतास अभ्यास करण्यापेक्षा योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. हेच आहे यशाचं खरं सिक्रेट. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठं यश मिळवण्यासाठी रोज डोंगर उचलण्याची गरज नाहीये. दररोज केलेला एक छोटासा पण स्मार्ट प्रयत्न सुद्धा खूप मोठा बदल घडवू शकतो. मग आता विचार करा, ह्या 5 पैकी कोणती एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आपण आजपासून सुरू करणार आहोत. कोणतीही एक निवडा, पण सुरुवात मात्र आजच करा. जर आपल्याला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल आणि अभ्यासात थोडी जरी मदत झाली असेल तर इतरांनाही मदत करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपले विचार कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, अशा जबरदस्त टिप्ससाठी सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. यश नक्कीच मिळणार.